मॅग्नम आहे, सर्वात मोठा फोरामेन मॅग्नम. आता बेस ऑफ स्कल हे 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. पहिलं अँटेरियर 1/3 पार्ट इथून ते इथपर्यंत हार्ड पॅलेटपर्यंत. नंतर सेकंड 1/3 पार्ट, मिडल 1/3 पार्ट हा हार्ड पॅलेटाईनपासून ते ट्रान्सवर्स लाईन पासिंग इन फ्रंट ऑफ द फोरामेन मॅग्नम. आणि थर्ड पोस्टिरियर पार्ट आहे फोरामेन मॅग्नमच्या अँटेरियरपासून ते ऑक्सिपिटल नकेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये 2 फोरामेन आहेत. एक आहे ग्रेटर पॅलेंटाईन फोसा, हे बघ हा वाला वरचा ग्रेटर पॅलेंटाईन फोसा, आणि हा लेसर पॅलेंटाईन फोसा. ह्याला पॅलेटाईन म्हणतात. हा पॅलेटाईन बोन आहे हा पूर्ण. तर त्याचा ग्रेटर पॅलेटाईन फोसा आणि लेसर पॅलेटाईन फोसा, आणि हा झाला इन्सिसिव्ह फोसा. म्हणजे 3 फोसे येत आहेत आपल्या अँटेरियर 1/3 मध्ये. सॉरी, फोरामेन आहे. ग्रेटर पॅलेटाईन फोरामेन, लेसर पॅलेटाईन फोरामेन, आणि हा इन्सिसिव्ह फोसा आहे हा वरचा वाला, हा वाला. हां, हे झालं 1/3 पार्टमधलं. आता मिडलमधलं काय आहे, हा जो आहे हा फोरामेन लॅसरम आहे. फोरामेन लॅसरम. नंतर हा जो आहे ना, हा टेरिगॉइड प्लेट आहे. टेरिगॉइड प्लेटच्या खालचा आहे फोरामेन ओवेल. नंतर हे जे आहे हे स्पायनस आहे, स्पायनस प्रोसेस आहे. हे बघ, हे जे आहे ही स्पायनस प्रोसेस आहे. त्याच्याजवळचं आहे फोरामेन स्पायनोझम, हा वरचा वाला फोरामेन स्पायनोझम. ही आहे स्टायलॉइड प्रोसेस. स्टायलॉइड प्रोसेसचा जवळचा आहे टेरिगॉइड, नाही, कॅरोटिड कॅनल आहे हा वाला, कॅरोटिड कॅनल. नंतर हा फोरामेन लॅसरम झाला, फोरामेन ओवेल हा झाला कॅरोटिड कॅनल. कॅरोटिड कॅनलच्या हा जो मागे आहे, हा बघ, हा मागे जाणारा स्टायलॉइड प्रोसेसच्या बाजूला हा ज्युग्युलर फोरामेन आहे. इथून ज्युग्युलर वेन्स आणि ते सगळं पास होतं. आणि हा जो आहे ना, हा जो आहे स्टायलॉइड प्रोसेसच्या मागे आहे तो स्टायलो, आणि हा मस्टर्ड बोन आहे ना, हा वाला मॅस्टर्ड बोन आहे. त्या स्टायलॉइड आणि मस्टर्डच्या मधला आहे स्टायलोमॅस्टर्ड फोरामेन. हां, आणि नंतर हा जो आहे फोरामेन मॅग्नमच्या बाजूला 2 फोरामेन आहेत, त्याला म्हणतात कॉन्डायलर कॅनल. हे दोन्ही कॉन्डायलर कॅनल आहेत. कॉन्डाईल्सच्या मागे कॉन्डायलर कॅनल. झालं, एवढंच आहे. समजलं? इथे आपण 2 फोरामेन इथून सुरू करा. इन्सिसिव्ह फोसा किंवा इन्सिसिव्ह कॅनल आहे हा. नीट पकड. त्यामध्ये 2 फोरामेन. मग नंतर ह्याच्यामध्ये अजून 2 फोरामेन, सुपर पॅलेंटाईन आणि लेसर पॅलेंटाईन फोरामेन. नंतर आता हा आहे फोरामेन लॅसरम, हे फोरामेन ओवेल. नंतर इथं स्पायनस प्रोसेस आहे, त्याच्याबरोबरचा आहे फोरामेन स्पायनोझम. नंतर हा जो आहे स्टायलॉइड प्रोसेसच्या मीडियल साईडला कोणता आहे, तर हा कॅरोटिड कॅनल आहे. आणि त्याच्या बॅक साईडला आहे स्टायलोमॅस्टर्ड. मॅस्टर्ड प्रोसेस आणि स्टायलॉइड प्रोसेसमधला स्टायलोमॅस्टर्ड आहे. नंतर हा जो आहे म्हणजे स्पायनस प्रोसेसच्या पाठीमागचा हा ज्युग्युलर फोरामेन आहे. हा फोरामेन मॅग्नम आहे. त्यांच्या बाजूला कॅनल कॉन्डाईल्स आहेत. हे फोरामेनचे हे कॉन्डाईल्स असतात. तर कॉन्डाईल्सच्या मागे आहे कॉन्डायलर कॅनल आहे.